नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गुप्तचर विभागामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सहाय्यक पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये टोटल 455 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता 10वी बेसिस, हे तुमचं 10वी हे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं राहणार आहे। डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती घेणार आहोत। वेतन तुम्हाला 21,700 ते 69,100 हा पे स्केल मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत, त्याचबरोबर नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे। आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। अनेक कॅन्डिडेटचं स्वप्न असतं गुप्तचर विभागामध्ये काम करण्याचं, ते तुम्ही या जाहिरातीमार्फत या ठिकाणी पूर्ण करू शकता। सिक्युरिटी असिस्टंट सहाय्यक संवर्गातलं हे पद आहे। मोटर ट्रान्सपोर्ट एक्झाम 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती होत आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट, मोटर ट्रान्सपोर्ट, SAMT हे पद या ठिकाणी सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरलं जात आहे असं त्यांनी सांगितलं आहे। आता या ठिकाणी टोटल ज्या जागा आहेत ते 455 आहेत, त्यामध्ये सबसिडरी वाईज तुम्हाला जागा पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई या ठिकाणी टोटल 15 जागा आहेत आणि नागपूर या ठिकाणी 4 जागा आहेत। सो महाराष्ट्रामधून अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या 2 लोकेशनला अप्लाय करू शकता, कारण या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राचं लोकेशन किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितला तर मुंबईमध्ये जागा कंपॅरेटिव्हली चांगल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता मुंबई आणि नागपूरच्या जागांसाठी। क्वालिफिकेशन आपण बघूया लागणार काय असणार आहे पदासाठी, तर बघा, नेम सांगितल्याप्रमाणे सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्टचं पद आहे, ज्यासाठी जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी मधले नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद आहे। लेवल 3 चा पे स्केल 21,700 69,100 हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामध्ये पे स्केल तुम्ही बघू शकता, या व्यतिरिक्त ऍडिशनल तुम्हाला सिक्युरिटी अलाउन्स 20% ऑफ बेसिक पे तुम्हाला मिळत आहे। कॅश कम्पेन्सेशन इन लिeu ऑफ ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडेज असंही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे, त्यानंतर पोझिशन ऑफ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर मोटर कार्स LME इश्यूड बाय द कंपेटंट ऑथॉरिटी आणि नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये थोडेफार तुम्हाला मायनर डिफेक्ट्स जे आहेत ते मोटर मेकॅनिझमचे काढता आले पाहिजे, व्हेकलचे काढता आले पाहिजे। एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग अ मोटर कार फॉर ॲटलीस्ट 1 year आफ्टर ऑब्टेनिंग अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आणि पोझिशन ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट द विच कॅन्डिडेट अप्लाय। थोडक्यात सांगायचं झालं तर 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया, त्यानंतर तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणे आवश्यक आहे। लायसन नंतरचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहे त्या ठिकाणचं तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट आणि थोडंफार तुम्हाला नॉलेज मोटर मेकॅनिझम असेल तर तुम्ही अर्ज या पदासाठी या ठिकाणी करू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितल्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती एज लिमिट आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 18 ते 27 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे। या 18 ते 27 मध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन 5 वर्षाचं SC ST ला मिळत आहे, तर 3 वर्षाचं OBC कॅन्डिडेटला या ठिकाणी अवेलेबल आहे। अप्पर एज लिमिट सुद्धा रिलॅक्सेबल आहे। डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला 40 इयर्स ऑफ एज जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यानुसार एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। द एज लिमिट रिलॅक्स अप टू 35 इयर्स फॉर जनरल कॅन्डिडेट, 30 इयर्स हे जे विडोज डिवोर्स वुमन्स आहेत, वुमन ज्युडिशियली सेपरेटेड आहेत, यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता याने सर्व्हिस लायबिलिटी बघा, जरी तुमचं इनिशियल नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये अप्लाय केल्यानंतर महाराष्ट्र राहणार असलं तरी त्याने ऑलरेडी सांगितलं की ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी राहू शकते, मात्र याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अप्लाय केल्यानंतर त्याच ठिकाणी नोकरी मिळेल। इन केस काही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सफर सुद्धा अवेलेबल लायबिलिटी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता, यामध्ये पहिला तर तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ असणार आहेत, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, बेसिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग रूल्स, ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल अॅनालिटिक, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे। 100 क्वेश्चन्स असणार आहे, 100 मार्कांसाठी एक्झाम आहे। 1 तासाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला ह्या एक्झाम अटेंड करायचे, त्यामुळे लवकरच तुम्हाला प्रॉब्ली मित्रांनो चांगल्या प्रकारे तयारी करावी लागणार आहे, कारण फक्त 1 तासामध्ये तुम्हाला 100 मार्क्सचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत। या व्यतिरिक्त मोटर मेकॅनिझम आणि ड्रायव्हिंग टेस्ट कम इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा 50 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी राहणार आहेत, त्या बेसिसवर तुम्हाला अप्लाय करायचा आहे। आता या ठिकाणी सेंट्रल सिटी ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर इतके एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही अप्लाय करू शकता। 5 एक्झाम सेंटर्स तुम्हाला द्यायचे आहेत त्या ठिकाणी अर्ज करताना। त्यानंतर बघा, एक्झामिनेशन फी मध्ये 2 कंपोनंट्स आहेत मित्रांनो। एकतर एक्झामिनेशन फी 100 रुपये जे सर्वांना लागू होईल,
या रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 रुपये सुद्धा त्यांनी आकारलेले आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता ऑल कॅन्डिडेट सर्व कॅन्डिडेट्सला रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस माफ करा, या ठिकाणी जी रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहेत 550 ते सर्व कॅन्डिडेट्सला या ठिकाणी लागू राहणार आहेत। जे मेल कॅन्डिडेट आहेत ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचे त्यांना फक्त एक्झामिनेशन फी ऍडिशनल 100 रुपये भरायचे आहे, त्यांच्यासाठी 650 रुपये फॉर्म येईल। सो ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। यासाठी अप्लाय करण्यासाठी डेट्स बघा 28/9/2025 पासून माफ करा 6/9/2025 पासून 28/9/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। एसबीआय चलनद्वारे फी भरणार असाल तर 30/9/2025 ही तारीख आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी एमएचच्या वेबसाईटवर एनसीएसच्या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करू शकता। ड्रायव्हर पदासाठी भरपूर कॅन्डिडेट प्रयत्न करत असतात, तसेच प्रकारचं हे पद आहे ड्रायव्हिंग असिस्टंट, ट्रान्सपोर्ट असिस्टंटचं, ज्यासाठी तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।